चेंडूवरती कोणती धाव नाहीये. बघा आता खरी मजा येणार आहे. सुपर 8च्या सामन्याला सुरुवात झाली आणि सुपर 8च्या सामन्याला सुरुवात आणि सुपर 8ची आणि सुपर 8च्या सामन्यांना सुरुवात होत असताना आता त्या नॉकआउट स्टेजमध्ये आपण असणार आहोत. क्वालिफाय झालात तर सेमी, म्हणजे इथून जिंकलात तर सेमी, आणि पराभूत झालात तर मात्र स्पर्धेबाहेर. हेच दोन संघ मागील स्पर्धेमध्ये फायनलमध्ये खेळत होते. जेकेसीसी आणि टीम प्लेयर्स मागील स्पर्धेमध्ये NPL नारंगी प्रीमियर लीग मध्ये एकत्रित खेळत होते. सिद्धार्थ डोकेने स्क्वेअर कट केला, चेंडूला पाठवून दिलं. पॉइंट सी मारेगा पार, लंबोदर चौकार. काय आठवण माहित नाही, परंतु तुमच्या मयूरला संध्याकाळची आठवण आली आहे आणि ती आठवण होत असताना सगळ्यांना जाग केलं या गाण्यानं. मॅच सुद्धा रफ अँड टफ चालू आहे. खूप चांगला स्टार्ट रोहित शर्माने तिकडे दिलाय. इथं सिद्धार्थ डोके सुद्धा त्याच स्टाईलने बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. तुर्तास आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, मिडविकेटच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न पायाने केला वैभव नवारने, आणि पायाने करण्याचा प्रयत्न आला अंगलट. चेंडू सी मारेगा पार, लंबोदर चौकार. थँक्यू. मयूरच्या नादाला लागून गुमकुणी होऊ नका. इथं मॅच खेळायच्या आहेत. या सामन्याला जिंकणं ही सध्याची गरज आहे. लंबोदर चषकाची सर्वात मोठं आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. तिकडे लक्ष असू द्यात. लक्षमध्ये खेळाडूसाठी LED TV आहे, तिकडे सुद्धा लक्ष असू द्यात. आणि सायकल्स आहेत, चांगली आकर्षक ट्रॉफी आहे, तिकडे सुद्धा ध्यान असू द्यात. नाहीतर या गाण्याच्या नादाला लागून कदाचित ध्यान भटकायचं. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच, ज्याच्यामध्ये पहिले षटक संपन्न झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाब आहेत 10 JKCC अर्नाळा या संघाच्या. सन्माननीय प्रवीणजी सिंह यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल प्रवीण सिंह साहब आपसे कि कृपया करके आप मंच पर पधारे. यस, इट्स पॉवर प्ले टाइम. नवीन गोलंदाजी मार्क वरती मुन्ना नाही, इथे वैभव नवार यांना आपण बघतोय. वैभव नवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. पॉवर प्ले घेतला गेला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. बघा, खूप चांगला निर्णय मी म्हणेल. तुम्हाला पॉवर प्ले केव्हा घ्यायचा त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ आहे. पडत्या काळामध्ये म्हणजे पडत्या धावफलकाला सावरण्यासाठी पॉवर प्लेची गरज असते. कधी कधी चांगले जे काही चालले त्याला अजून बळकट बनवण्यासाठी, म्हणजे त्या स्थितीला अजून मजबूत बनवण्यासाठी पॉवर प्ले घेतला जातो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शिव पटेलच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद सिद्धार्थ डोके मैदानाबाहेर. थँक्यू. परेश दैबावकर आल्यानंतर मयूर म्हणतोय की दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आणि त्यांनी आज बॅटिंग तशी केली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अगेन्स्ट ऑफ सायबा. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना 7-17च्या इक्वेशनला फिनिश केलं. या मैदानावरती खेळत असताना 7-17चा पाठलाग करणं सोपं नाहीये. ते करून दाखवलं होतं या खेळाडूने, आणि म्हणूनच मयूरचा म्हणतात दिल बहलानी वाली कहाणी, आणि त्याची ती आठवण आली. परेश दैबावकर प्रमोट केलं गेलं, वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय. वैभव नवारने चांगला ब्रेक थ्रू मिळून दिला. व्हेरी फर्स्ट बॉल वरती पॉवर प्ले मधली पॉवर सध्या प्लेयर्स दाखवतीये. हो, पॅडल स्वीप करायचं होतं, लपेटायचं होतं चेंडूला, फेकी झाली वेगानं. हो 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 हो, अमित लाड
इथे लेगबाईचा इशारा अजित निकम सरांच्या माध्यमातून दिला गेला आणि आमचे कौस्तुभ असते तर काहीतरी वेगळं म्हटलं असते. नाही नाही, 3 शिट्ट्या, 3 शिट्ट्याने वरण भात होते सर. आता इकडे 3 शिट्ट्या कुठे आहेत, कुठपर्यंत जाणार आहेत आणि किती वाजेपर्यंत जाणार आहेत यावर सुद्धा लक्ष देणार आहे. खूप खूप चांगला उल्लेख. 3 शिट्ट्याने वरण भात होते म्हणजे भात होतो कुकरच्या 3 शिट्ट्याने. ते कौस्तुभला आठवलं. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग सिद्धेश बडांबे, खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं. परंतु इथं आपण त्या शिट्यांच्या दुसऱ्या बाजूला ते पायावरती मारलेले फटके म्हणजे शद्दू ठोकल्यासारखे चित्र. हो स्क्वॅकेट करायचं होतं, चेंडू निघून गेलाय धक 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 करत सीमा रेखा पार, लंबोदर चौकार. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले, गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले, मुझको लुभाती है जवानियां. बघा सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष मात्र मोबाईल मध्ये सुद्धा. आणि इथे जे प्रेक्षक आलेले आहेत, जे आपापल्या संघाचे प्रशंसक आहेत, ते मात्र दोन्हीकडे इकडे बघू की तिकडे बघू अशी त्यांची स्थिती झाली आहे. आता असा हळूहळू आवाज काहींच्या मोबाईल मधून आमच्या कानावरती पडतोय. हो हो यावेळेला पॅडल स्वीप, रनआउटची संधी, फलंदाज बाद होता होता राहिलाय. बाद होईल की नाही माहित नाही, परंतु इथं आता वाद व्हायला आलाय की हातातून बॉल सुटला तरी का, फेकी अशी झाली तरी का. होणं स्वाभाविक आहे, कारण ही नॉकआउट मॅच आहे. इथून तुम्ही जिंकाल तर सेमीफायनलचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतील. पराभूत व्हाल तर मात्र तुम्हाला त्या सेमीफायनल पर्यंत येता येणार नाहीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे, खूप सारा वेळ गेलाय. बॅकफुटर जाऊन टॅप काढायचा प्रयत्न, अंकित झहानं चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव धावपलकामध्ये अडवताना दिसते. धावपलकाचे धावा आहेत 16. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 16 धावा धावपलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि सौरभ विश्वकर्मा नवीन गोलंदाज समोर ऑन साइडला. ओ व्हॉट अ फील्ड केली की नाही, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, लंबोदर चौकार. 4 धावा. थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. असं वाटलं होतं चेंडू खाली आले होते सिद्धेश बडांबे, परंतु जितक्या चेंडू वेगाने निघून गेला. बॅकफुटर गेले, कट केलं. ओ व्हॉट अ फील्ड, क्या बात आहे. पायाने चेंडूला अडवलंय. आज पायाने बरेच चेंडू अडलेत सर टीम प्लेयर संघाचे. म्हणजे त्यांनी सांगितलंय तुम्ही क्रिकेट खेळत असताना, तुमचा सराव करत असताना फुटबॉल सुद्धा खेळत जा, म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळल्यानंतर त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता काल या क्षेत्ररक्षकाने एक चौकार सोडला होता आणि त्यावेळेला प्लेअरचा श्वास गळ्यात अडकलेला होता. आज त्या क्षेत्ररक्षकाने पायाने चेंडूला अडवलंय, म्हणून कधी कोण केव्हा कामाला येईल सांगता येत नाही. कुणाला कमी लेखू नका. जरी तो आज नाही कामाला आला, कदाचित उद्या येईल. हर किसी का टाइम आता है, वक्त की बात है. हो पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु चेंडू लांब जास्तच बाहेर गेलाय. वाईडची सांगता होतीये, वक्त की बात होतीये, म्हणूनच परेश दैबावकर आज चमकतोय. 22 धावा धावपलकावरती आहेत पुन्हा. ओ लगातार दुसरा वाईट. पहा आता पुन्हा एकदा सौरभ सजवतोय ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक, ओ क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार, लंबोदर चौकार. 4 धावा. पहा सर, या अगोदर 2 गाड्या एका रुलावर आल्या होत्या आणि कदाचित वैभव नवारला चेंडू पकडणं आणि रनआउट करणं गरजेचं होतं का. आता या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. नाही, प्रॉपर सिग्नल दिला होता म्हणून त्या 2 गाड्या रुलावरती आता आलेल्या नाहीत. एकाच रुलावरती येण्यासाठी तो सिग्नल जर प्रॉपर दिला तर अशी स्थिती येत नाही. म्हणजेच काय, यस नो वेट, तुम्ही जे कॉल करता, कॉर्डिनेशन तुमचं दाखवता, एकमेकाच्या डोळ्याने इशारा केलेला जो असतो ना, आखो मेवाला इशारा, ते ज्या वेळेला करता त्यावेळेला अशी वेळ येत नाही. पुन्हा एकदा 3ऱ्यांदा चालू टाकलंय. पहा तळ्यात 3ऱ्यांदा चालू टाकलंय अजित निकम सरांनी. पहा एवढे मोठे हात हंच हवेत त्यांनी पसरवल्यात, परंतु आता इतक्या हाताने
मासले येणार नाहीये, थंडीचं वातावरण सुरू आहे. आता 2 दिवस झालेत बोट्या गेल्यात समुद्रात, त्यामुळे मुश्किल आहे सर. पण याच्यामध्ये त्या जाळ्यामध्ये मावरे कुणाला अडकवायचे? मावरे हो डाल डालीसाठी ताकद होती. आता वरण बाद झाले, आता डाळवर आल्यात. हा सर रविवारचा दिवस आहे, 4थी शिटी वाजवावी लागणार आहे. नाहीतर काय होईल सर माहितीये का, 25 किलो चिकन मध्ये 50 किलो बटाटी, असं काही चित्र घडणार आहे. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. कौस्तुभ आज वेगळ्या मूड मध्ये पुन्हा पहा किती वेळा शिटी वाजले पहा. आज कौस्तुभच्या अंगामध्ये दशरथ पाटील आल्यात असं म्हणावं लागेल. मागे खेळण्याचा प्रयत्न वेगानं, क्षेत्ररक्षक हो जाळं फाटलं. आता झालं फाटलं ना, आता बोय आली बोय. थँक्यू सर. पहा 9 चेंडू टाकलेत सौरभ विश्वकर्माने आतापर्यंत, आणि इतक्या अडचणी पडल्यात की धावसंख्या धावपळकावरती 34 34. बॅकफुटवर येस, बॅकफुट पंच, वाईट वॉच, चेंडूला पाठवलं, चेंडू सी मार्ग पार, लंबोदर चौकार, 4 धावा. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे. येस मयूर, आज देखे जरा किसमें कितना है दम. ज्याच्यामध्ये दम तोच मात्र या बाईकला हात लावणार आहे. ज्याच्यामध्ये दम तो लंबोदर चषकाला स्पर्श करणार आहे, घेऊन जाणार आहे आपल्या घरी. जर नाही तुमच्यामध्ये दम, 30 स्कोर काय झालाय, 38. तो दम नाही दाखवलात तर तुमची हवा कम होईल. बहुतांश खेळाडू आता थोडा रेस्ट वरती आहेत, परंतु यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्या बीटीला येणार आहे. दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. मेगा स्क्रीनवरती काहीतरी वेगळं चित्र दिसतंय, असो लक्ष नसावं. आपण मॅच कडे लक्ष देऊयात. ज्या ठिकाणी शेवटच्या षटकाला होती सुरुवात. रेहान दुर्गेश 11 आणि साई श्रद्धा नालासोपारा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. 38 सिद्धांत बारंग समोर परेश दैबावकर. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. रनआउटची संधी. ओहो, सिद्धूचं बोट पुढे जाण्या अगोदरच प्रणयने कदाचित पार केलंय, आणि म्हणूनच इथे येते विकेट. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. थँक्यू मयूर. रात्र व्हायची बाकी आहे राजा, रात्र व्हायची बाकी आहे. मॅच काय, कौस्तुभचं काय, अजित सरांचं काय आणि मयूरचं काय, आज रंगारंग होत आहे. लंबोदर चषकाची ही सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण होतीये. आज सगळेजण आपल्या प्रत्येक क्षणाला एन्जॉय करताना दिसतील. टॅप काढायचा प्रयत्न, चेंडू काय काढाव्यामध्ये सिद्धांत मारांकडे फेकी, मनीषनं केली, तोपर्यंत एक धाव आली आहे. 39. जशी सेमीफायनल येईल ना त्यावेळेला प्रत्येक खेळाडू मधली ती चुरत सुद्धा बघायला मजा येणार आहे. नालासोपारा नगरीमधील पहिल्या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचा मानकरी कोण होणार, हा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात विचारला जाणार आहे ज्या वेळेला ती क्वार्टर फायनल शेवटची फिनिश होईल. टायमर ऑन आहे मुन्ना. लास्ट 1.5 मिनिट्स शिल्लक. ओ चेंडू हवेमध्ये, हवाई सफर करत असताना मोठा एरियल रूट क्लिअर करतोय आणि जातो बॉर्डरलाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. सौरभ रेडीज डिपार्ट. थँक्यू. सबकी नजर आहे, सबको पता आहे. आणि नाही नजर ठेवलीत ना कौस्तुभ तर तुम्हाला बॉक्सचं क्रिकेट खेळता नाही येत. बिना नजर तुम्हाला फलंदाज ज्या वेळेला खेळतो तेव्हापासून त्या बॉलवर नजर ठेवावी लागते. चेतन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय आणि खूप मोठा पलटवार सिद्धांत वारंगने सुद्धा करून दिलाय. बघूयात काय घडतंय इथून पुढे येणाऱ्या चेंडूमध्ये. बॅकफुटर जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. एका धावेसाठी सिंगल आली आहे. धावपलकाची धावा 40 वरती जाऊन पोहोचल्यात. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. चला रेहान दुर्गेश 11 कर्णधार,
आपण टॉस साठी या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रणय म्हात्रेच्या बॅटवरून. बॅट मधून येणारा हा दमदार, दर्जेदार, शानदार, बहारदूर आणि लांबच दूरवर जाणारा अतिसुंदर चौकार. वन टू गो. हो, मागे खेळण्याचा प्रयत्न शेवट गोड नाही झाला. 4 षटकं संपली आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 44-45 लक्ष ठेवलं गेलंय टीम प्लेयर समोर. टीम JKCC अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. ते आपण मंचावरती घेणार आहोत. सन्माननीय समेळगाव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेशजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान विशू गायकवाड यांच्या शुभार्थे या मंचावरती केला जातोय. मागील 2 दिवस त्यांची प्रातिनिधिक उपस्थिती आपण या स्पर्धेदरम्यान पाहिली आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती NPL नारासोबारा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा ओरमच्या माध्यमातून समेळगाव गोविंदा पथकाच्या वतीनं होते. त्याच्यामध्ये रुपेश चव्हाण यांचा खूप मोठा वाटा असतो. दहीहंडी सुद्धा महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन मध्ये कार्यरत आहेत. पालघर विभागाकडून अशा रुपेशजी चव्हाण यांचा विशेष सन्मान इथं मंचावरती होतोय आणि त्यांच्या साथीनं नेहमीच असणारे आपले पारसजी बालोत यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. मी विशू गायकवाड यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करायचा आहे. लॉसन कोरिया यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. वेलकम. हालो हालो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला येस पंख्या पहिल्या चेंडूच्या पहिल्या षटकामध्येच फिरला गेला आणि त्या आमच्या अजित निकम सरांनी सांगितलं की पॉवर प्ले इज ऑन.
तिकडे 45 धावांचा पाठलाग करतोय टीम प्लेयर संघ JKCC हरणाला या संघासमोर जे टार्गेट सेट केले गेले. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ व्हॉट अ फील्ड बॅकअप चांगला होता. प्रणय त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवला आणि परेश देवबावकरने त्वरित बॅकअप दिला. त्यामुळे पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होते. पहा लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 8व्या परामध्ये आपण आहोत, जिकडे सुपर 8 मधली पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली गेले. JKCC हरणारा संघा समोर टीम प्लेयर्स हे बॅटल आहे. त्या बॅटल मध्ये 45 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. सिद्धार्थ डोके पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू समोर डाऊन टू ग्राउंड. येस, इतक्या वेगाने गेला की प्रणय मात्रे बघत होते की चेंडू अखेरकार गेला कुठून. चेंडू सी मार्ग पार, लंबोदर चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाटील नेटवर्कवर काय जबरदस्त फटका डाऊन टू ग्राउंड समोर. आणि आपण पाहू शकतो प्रणय मात्रे कशा प्रकारे उभे आहेत. जे 38 सर्कल मध्ये आता लॉंग ऑनला गेल्यात, पाठीमागे गेल्यात. आणि आता लॉंग ऑफचा खेळाडू जो होता तो आता 38 सर्कल मध्ये गेला. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा. हो, चांगली पडली. बागेश त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं होतं. पहा आता या धावांचा पाठलाग करत असताना इकडून पहिल्या षटकापासूनच या मोठे फटके मारावे लागणार आहेत, तरच या धावांचा पाठलाग, नाही तर या धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील. आता सर्व गोष्टींचा विचार दोन बॅटरला करावा लागणार आहे. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. येस, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त सुरुवात आहे. पहा 45 धावांचा पाठलाग करतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावपलकार वेगाने सुरुवात झाली. पहा सुपर 8 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये, हरणारा संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सन्माननीय तारासेठ विकमणी यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल तारासेठ विकमणी साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर चषकाच्या वतीनं, लंबोदर बॉईजच्या वतीनं. तारासेठ विकमणी साहेब, आपल्याच विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लंबोदर चषकाच्या वतीनं. पहा सिंगल आली गेली आणि त्या सिंगल मुले आता धावपल किती आहे? 11. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. त्याचबरोबर प्रमोदजी मोरे आणि श्याम उत्तेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि धावसंख्या धावपलकावरती आहेत 12 धावा. 45 धावांचा पाठलाग करते. पहा लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 8व्या परामध्ये आपण आहोत. ही स्पर्धा जी आहे 8व्या परामध्ये आपल्या भेटीला आली गेली आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, ग्रुप सर्व मॅचेस संपल्यात आणि आता आपण सुपर 8 मध्ये आहोत, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आले JKCC संघासमोर टीम प्लेयर्स हे बॅटल, जे सुपर 8 मध्ये पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली. पहा 45 धावांचा पाठलाग करतोय टीम प्लेयरचा संघ. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्ले संपला गेलाय. धावसंख्या धावपलकावरती आहेत 12 धावा. आता इकडून येणाऱ्या 3 षटकामध्ये काय करायचं आहे आणि कोणाविरुद्ध करायचं आहे याचा 2 बॅटरला विचार करावा लागणार आहे. समोर JKCC तो पडदावरून थोडस म्हणा. नवीन गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक मार्गस्थ 12 धावा धावपलकावर आहेत. पहिला बॉल कट केला. ओ झेल सुटलाय. कट केलाय, झेल सुद्धा सुटला. रेहान दुर्गेश 11 कॅप्टन आला असेल तर टॉस साठी या. त्यानंतर साई श्रद्धा सोपारा, दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपण टॉस करणार आहोत. आता कुठे आहे? बराच बाहेर आहे आणि आज सुद्धा तितकेच हवे होते, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 13 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा एकेकी धाव किती महत्वाची आहे आणि त्या एकेकी धावेला ओळखता काय या 45 धावांचा पाठलाग की या 45 धावाचा बचाव, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे दोन्ही संघाला. परंतु तुर्तास
धावफलक आतापर्यंत 14 धावा. ऑन साइडला क्रॅकन स्ट्रोक परेश दैबावकर पैकी वेगाने केले. डॉट डॉट आणि फक्त डॉट. साई श्रद्धा कॅप्टन, साई श्रद्धा टीमचा कॅप्टन रत्नसिंग प्रिन्स टॉस साठी या. पहा डॉट बॉल आलाय आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले मुन्नाने. मोठा फटका कव्हर ड्राईव्ह. येस आपला आतंक कव्हर ड्राईव्ह. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडू सीमार्ग पार लंबोदर चौकार 4 धावा. टॉस च्या दिशेने जातोय जिकडे भरत सर जॉईन आहे टॉस कपाच्या दिशेने. तारासेठ विकमणी साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचंय. आपल्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण जॉईन व्हा. तारासेठ विकमणी साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभास्ते हा कॉइन स्पिन केला जाणार आहे. हेड आला म्हणजे रेहान दुर्गेश शेलवने टॉस जिंकला. थँक्यू. साई श्रद्धाने टॉस जिंकला. मी विकमणी साहेबांना विनंती केली की आपण स्थानापन्न व्हायचंय. साई श्रद्धाने टॉस जिंकला. नीड आहे बॉलिंग करणं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय साई श्रद्धा या संघटनेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय केलाय आणि त्याचबरोबरीनं बॅटिंगसाठी रेहान दुर्गेश शेलवन या संघाला आमंत्रित केलंय. चांगली मॅच यानंतरची सुद्धा असणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. लंबोदर चषक 2025 सीझन 8. थँक्यू. पहा 12-25 इक्वेशन हे मॅच मध्ये राहिले गेले. आता पहिले 2 षटकामध्ये 20 धावा. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेटला जाणलंय, आउटफील्डला जाणलंय आणि आता सुपरहिट मधील खऱ्या अर्थानं आता पहिले 2 षटक निघाल्यात. पुढील आता 2 षटक कशा प्रकारे आहेत. समोर एखादा JKCC आणणारा संघ ब्रेक थ्रू पाहतोय आणि त्या ब्रेक थ्रू साठी प्रणय मात्रेला आमंत्रित केलं गेलंय. 3रं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर. इक्वेशन 12 मध्ये 25 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले आणि आमच्यासोबत मृदुल मेहर सुद्धा जॉईन होणार आहेत. पहिला बॉल 12-25 इक्वेशन. फुल टॉस. आता कोण पकडणार. कोणाला संधी नाही. चेंडू सीमारेषा पार लंबोदर चषक चौकार 4 धावा. पहा इसी का नाम है सौरभ विश्वकर्मा. मागील स्पर्धा नारंगीमध्ये झाली होती. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब या खेळाडूने जिंकला होता आणि तो फॉर्म कंटिन्यू इकडे आहे आणि आता अडचणी वाढल्यात. जितके चौकार येणार तितक्या JKCCच्या अडचणी वाढल्यात कारण 45 धावांचा पाठलाग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाला नाहीये. आता तो काय या धावांचा पाठलाग की बचाव येणारी कालबेल सांगणार आहे. ऑन साइडला पुन्हा तोच फटका. वेट वॉच आणि पॅटमन दिला. चेंडू सीमार्ग पार लंबोदर चषक चौकार 4 धावा. लगातार 2 चौकार आल्यात आणि आता इक्वेशन काय आहे. 10 मध्ये 17 लगातार 2 चौकाराने संपूर्ण मोमेंटमला शिफ्ट आणलं गेलंय आणि कोणी विचार न करणारी गोष्ट त्या 45 धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग आहे. इक्वेशन मृदुल आहे. 10 मध्ये 17. नक्कीच येणारे 10-17 कोणासाठी असणार खतरा. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, ज्या प्रकारचे 2 सलामीर फलंदाज एक वेगळ्या लहरामध्ये आहेत. कालचा दिवस देखील NPL ज्याप्रमाणे कौस्तुभजी भरत सर नक्की चांगला उल्लेख होता. नारंगी प्रीमियर लीग आणि त्यानंतर कालचा दिवस. कालच्या दिवसात देखील आपण पाहतोय हाच सौरभ विश्वकर्मा बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ एक तर्फा. येस पंचांचा डिसिजन यावेळेला कौस्तुभजी यावेळेला दर्शवतील. 5 ओव्हर पंख गेलाय. रेग्युलेटर किती लावलेत बघा. जाम जोराने लावल्यात. ओ स्विच करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू कुठे लागलाय. मार मार मार. पायावर मारतायत म्हणजे कुठे लागलाय चेंडू. लेग बाय 3दा मारला गेलाय. पाजित निगम सर तुम्ही आता पायावर मारतात तर ठीक आहे पण सकाळी उठल्यानंतर बघा ते पायावर मारत असं लाल पडले कालं पडलंय त्यावर सुद्धा लक्ष द्या. आता मारताय तर मारू द्या. ठीक आहे अजून 5-6 मॅच मारायचे आहेत. पहा धावपल कुठे आहे. 30 ओव्हर थांबलोय. 3 चेंडूचा खेळ झालाय.
आता इक्वेशन काय आहे मुख्य आमच्या मुख्य स्क्रीनवर 9-15 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. मृदुल एखादा विकेट पाहतो जेकेसीसी हरणारा संघ. नक्कीच तो विकेट येईल का यावर एक संपूर्णतः आशाभूत नजरेने यावेळेला पाहताय प्रणय म्हात्रे. या खेळाडूमध्ये ती प्रकारची क्षमता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परेश दहिबावकर. या अगोदरचा सामना सायबा वैयक्तिक ज्या प्रकारची खेळ होती 6 चेंडू 13 धावेंची गरज असताना एकतर्फा सामना फिनिश केला होता. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आता मॅचचं इक्वेशन आहे. आता उलटी गिनती खऱ्या अर्थानं चालू झाले. पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू येतोय 7-14. आता प्रेशर आहे. आता तणाव आहे. प्रणय म्हात्रे देखील म्हणतोय एक तेरी आहे तो सौरभ विश्वकर्मा एक मेरी भी आहे. जे आता उलट इक्वेशन आहे. येस 1 to go. आता ओ नो ओ नो नो +1 घे फिरव. पंखा फिरलाय घे आता मज्जा. पहा बरंच घडलंय मृदुल या षटकामध्ये. नो +1 आता फ्रीट आहे. आता मारणार कुठे पण मारणार आहे कारण षटकाला तर काही फरक पडत नाहीये. इक्वेशन त्या इक्वेशन मध्ये आले 7-12च्या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. नक्कीच अतिरिक्त धाव 1+1 येणारा चेंडू फ्री हिट आणि ती येणारी आता काळवेल कौस्तुभ जे दर्शवणार की कोणत्या संघासाठी आता डोकंदुखी ठरणार. 7-12चं इक्वेशन येणारा चेंडू फ्री हिट आहे. सिद्धांत वारंग आहे परंतु या वेळेला काय निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. आता 6-12चं इक्वेशन 6-12 2 सलामीवर बॅटर मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत वेळ घेतलाय. आतापर्यंत त्या आक्रमण सर्व काही दर्शवले पण येथून आता सेमीफायनलच्या दिशेने कोणता संघ जाणार टॉप 4च्या दिशेने कोणता संघ जाणार येथून आतापर्यंत अतिशय चांगला खेळ दर्शवलाय. काल भल्या मोठ्या संघांना पराभूत एक धूळ चारत आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये दर्शवणारा खेळ आता 6-12चं इक्वेशन आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज रिक्वेस्ट असेल दोन्ही संघांना. 6-12 कौस्तुभजी तुमच्या दिशेने येतोय सौरभ विश्वकर्मा. दुसरीकडे सिद्धांत वारंग. गोलंदाजी मार्कवर कोण आहे यावेळेला ह्यावर देखील तितकीच मोठी नजर असेल. चेतन कदम आहे. चेतन या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. NPL VPL हे त्या स्पर्धा पुन्हा एकदा आठवाव्या लागतील. नाही परंतु मृदुल आजच्या दिवसामध्ये चेतनला सुद्धा लाल केलंय भरपूर लाल केलाय ते सुद्धा विसरून चालणार. आता इकडे मोठं चॅलेंज आहे त्याच्या समोर 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत आणि या मैदानामध्ये असताना काय इकडून एखादा ब्रेक थ्रू की डॉट या सर्व गोष्टी. वारंग आहे आमच्या सोबतीनं कौस्तुभजी. वारंग आहे आमच्या सोबतीनं कौस्तुभजी. मृदुल पहिल्या चेंडूर चौकाराल. आता पहा आमचे मृदुल पहिल्या चेंडूर चौकाराल. आता पहा आमचे असोसिएशनचे सर्व मेंबर आहेत. ऋषी दादा रंजन दादा लॉसनचा सर्व आहेत. आता ते विचार करतात कोणती नक्की मॅच पाहू. इंडियाची पाहू की विकेटवर असलेली चालू मॅच पाहू. त्यांची सुद्धा डोकेटोकी वाढले. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये 46-45 धावांचा पाठलाग करतायत समोर. बॅकफुट लागले. एकेट केले चेंडूला. रोहित शर्माचे हाफ सेंचुरी झाले परंतु आता इकडे 52चे रावण झाले आहेत संघाचे. आता वादळी वारे फिरल्यात. नारंगीमध्ये फिरले होते काय तो आता वारा इकडे येईल का नारंगीवरून. 4-7चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. कोण जिंकणार कोण भारी पडणार आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. एका हाताने चेंडूला अडवलंय सिंगल साठी. पहा 3-6चं इक्वेशन आहे मृदुल. एखाद्या चौकाराने बॉल टू बॉल समीकरणला मॅच एखाद्या डॉटने समोर प्रेशर जाणार आहे. नक्कीच या अगोदर देखील उजाला करावासा वाटतोय. आठवणीने उजाला द्यावासा वाटतोय. म्हणजे या अगोदर NPL सारखी स्पर्धा हेच धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये होते आणि त्यावेळेला नारंगी प्रीमियर लीग मध्ये प्लेयर्स संघ हा चॅम्पियन होता. आता ही भरपाई करण्यासाठी एक सुवर्ण संधी JKCC संघासाठी आहे. परंतु यावेळेला काय जातोय सीमारेखा पार 4 धावेंसाठी. आता 2-2
2-2चं इक्वेशन एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय, ज्याप्रमाणे कौस्तुभने उल्लेख केला, अतिशय शानदार उल्लेख होता. रावण मैदानामध्ये बघा आता 2 चेंडू 2 धावांची गरज आहे सौरभ विश्वकर्मा मैदानामध्ये. तुम्ही 2019 मध्ये जाल तर उस तरीके की ये शुरुआत है, टूर्नामेंट झाली होती, बहुत बढ़िया खेले हैं सौरभ विश्वकर्मा, त्यातून एक बॉल एक झाला नव्हता. 2019 थोड़ा सा आज प्लान भी अलग दिखता हुआ. मागे झाली होती, आसिफ को ताबड़तोड़ शुरुआत से खुश नहीं है. साफ दिखता हुआ कि रोहित शर्मा की नजरें टाइमर ऑन, टाइमरचं काय झालं मुन्ना. और दूसरा प्लान ये है कि मिचेल सैंटनर को सम्मान दीजिए, फर्क नहीं पड़ता चाहे ओवर में सिर्फ 1 रन आए, 65 बिना नुकसान. एक प्लेयर आतमध्ये घ्यावं लागेल. शुभमन गिल कप्तान गुजरात टाइटन्स. 2-2ची मॅच आहे, तसाही घ्यावा लागणार आहे कारण परिस्थिती आहे. बघूयात नक्की मैदानात काय रणनीती आखली जाते या 2-2 साठी. आता 2-2 सौरभ विश्वकर्माला तो सोचा है हमारे बाद इंडियन फुटबॉल का अगला हीरो कौन बनेगा. जेकेसीसी हरणारा तो पहिल्या इनिंग मध्ये झालेला खेळ आठवावा लागणार आहे. तो आठवून या मॅच मध्ये परत येण्यासाठी काहीतरी संपर्क असावी लागेल, युनिक काहीतरी रोल अदा करावा लागणार आहे. अशा प्रकारे तो अदा करतोय ही येणारी काय सांगणार मजा येणार आहे या उर्वरित 2 चेंडूंसाठी. चार आए थे रतन रविंद्र के पहले ओव्हर से मॅच मध्ये राहिले गेले. अटॅकिंग बॅटिंग लावली, या अगोदर अटॅक केला गेला परंतु काय करूची इथून कदम कमबॅक. उन पे बिल्कुल जोखिम नहीं उठाया. समोर पिछले ओवर की आखिरी गेंद. ओ 20 बरंच 20 आता कुठे आहे, लॉन्ग ऑन की दिशा में कोणाकडे बघायची गरज नाही. ये स्विंगर चमकने वाली बिजली पे पैदा नहीं होती, बादलों में पैदा होती है. ऊंचे लोग ऊंची सोच के साथ पैदा होते हैं, ऊंचे कारनामे करते हैं, और ये है सैंटनर. देखिए ये भी उसी दर्जे का खिलाड़ी है, द बेस्ट अगेंस्ट द बेस्ट. देखिए किस तरह से सीम पे गेंद पड़ी है, और राइट एंगल टर्न, और ना सिर्फ टर्न है, बाउंस भी है. ये है क्रिकेट का महाबली, और इसकी एक गेंद ही बचा सकती है ड्रेसिंग रूम में खलबली. विकेट ऊंचा रहे हमारा अरे झंडा ऊपर ही रहेगा आज, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है. पर वो गेंद जिसकी आप तारीफ कर रहे हैं उसमें एक चीज बहुत बढ़िया थी, वो था वो एंगल, जो जिस एंगल से वो उस बॉल को स्पिन कराया वो देखने लायक था. जब बॉल हाथ से उनके छूटा था और वो कहाँ था, और बॉल एयर में अंदर की तरफ आया, जो बल्लेबाज को देखता है कि बॉल मेरी तरफ आया. ये देखिए अगर यहाँ से अगर वो देखेंगे बॉल अंदर की तरफ गया, जहाँ बल्लेबाज को लगा कि मेरी तरफ बॉल आ रहा है, फिर उनके आंख के सामने से बॉल स्पिन हुआ. बहुत मजेदार गेंद थी, और ऐसा एक गेंद ही आपको चाहिए होता है वो बल्लेबाज के माइंड में वो डाउट क्रिएट करने के लिए. और उसके बाद चाहे आपकी अगली सारी गेंदें सीधी चली जाए, वो भी आपको विकेट दिला सकती हैं. ये देख सकते हैं आप वो स्वर्व, जो वो धार वो गेंद में नजर आई थी, वो पेस में डिफरेंस. यहाँ भी स्पिन थी, स्लिप नहीं है, चौका मिल जाएगा, निकल गई, चौका. किस्मत हमेशा शूरवीरों का साथ देती है भाई. किस्मत बलवान, रोहित पहलवान, सब खुश. और इतिहास को आज भारतीय टीम को तीसरी चैंपियंस ट्रॉफी किसी टीम में, किसी विश्व संघ में सामना नहीं जीती है. रोहित शर्मा भी धोनी के बाद 2 ट्रॉफियां, वर्ल्ड कप की 2 ट्रॉफियां जीतने वाले हो जाएंगे. अभी बाकी है और बाद भी बाकी है, लेकिन मुझे लगता है बुनियाद बनी हुई है. This broadcast on Jio Hotstar is co-presented by My 11 Circle, Make Your Team, co-powered by Campa Energy, Birla Opus Paints, and Pokerbazi, You Hold the Card, in association with Thumbs Up, Dum Hai To Dikha, and Mutual Funds. Sahi hai. धीमी गति की गेंद बैकफुट पे जाने का मौका था. टाइमिंग उतनी नहीं कि शायद पूरे 4 मिले. ऊंचे कट के काइल जेमिसन फुल स्ट्रेच ड्राइव. बहुत कम देखते हैं आपकी मिचेल सैंटनर थोड़ा इस छोटी लेंथ पे गेंदबाजी कर बैठे. हरभजन सिंह हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है.
वजुबा मिचेल सैंटनर की एक खासियत जो है, जो पेस को वेरी करते हैं बिना अपना एक्शन बदले, किस तरीके से ये इतना फर्क पैदा कर पाते हैं। देखिए इनमें जो खास बात लगती है ना कि जो आपने कहा कि बिना एक्शन चेंज किए अपनी पेस को चेंज करना, ये सिर्फ और सिर्फ बहुत सारी गेंदबाजी से आता है और अपनी बॉडी की समझ से आता है। क्योंकि आप अगर अपने आर्म स्पीड कम कर दो और चाहो कि बॉल की स्पीड कम कर दूं, आर्म स्पीड को कम करके, तो वो तो फिर तो बल्लेबाज को पता चल जाएगा। उसमें मजा तभी है कि जब आपकी आर्म स्पीड सेम ही रहे, बॉल की स्पीड भी एयर में सेम रहे, और थोड़ी सी अगर आपने धीरे भी करनी है तो पढ़ने के बाद भी धीरे ना हो गेंद, वो आपको बाकियों से बेहतर बनाता है। उसमें जो कंधा है ना आपका, बहुत इंपॉर्टेंट पार्ट प्ले करता है। और ये जो फिनिश है आपकी, बहुत अच्छा मैं यहाँ पे ये आपको दिखा रहे हैं कि एक स्पीड है उसमें कोई अंतर नहीं। यहाँ पे इनकी जो हाथ की दार है वो बहुत बढ़िया है। वो हाथ से जो फिरकी घुमाते हैं, वो जितनी आप घुमाओगे उतना बढ़िया गेंद हवा में लटकेगा। और जितना बॉल में वो जितने उसमें रेव्स होंगे बॉल में, उतनी ज्यादा बॉल हैंग करेगी। आता जिंकणार कोण? सबसे अहम बात है, अगर आप एंगल देखें, वो बिल्कुल एज ऑफ द क्रीज के पास है, वो विकेट के पास से नहीं है। तो उस एंगल से जब बॉलर डालता है तो वो बैट्समैन एक्सपेक्ट करता है, बैट्समैन पॉइंट ऑफ व्यू कि वो अंदर आएगी गेंद। अब उस एंगल से गेंद अगर बाहर चेंडू अडवलाय, फिर वो तो चेंडू अडवलाय आणि आता जल्लोष, मैजिक एका दावेने विजय होते जयकिशन शर्मा से गेंद को बाहर एक ही मिल जाते थे। The peak of Chennai's luxury is here. Feel the rush of over 130 indulgent amenities. Unwind in the serenity of 17 acres of greenery. It's time to embrace the luxury you deserve. Dubai-style skyscrapers at the heart of Chennai. Crafted to international standards. थँक्यू मयूर नक्कीच एक गाणं सुद्धा वाजेल, परंतु अजून आपल्याला वाजवण्यासाठी खूप सारा वेळ आहे। त्या अगोदर काही विशेष सन्मान या मंचावरती घेतले जाणार आहेत। मी विशू गायकवाडांना विनंती करेल की मंचावरील उपस्थित मान्यवर ताराशेठ विकमणी यांचा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे। मी विकमणी साहेबांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे।